नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. बुलेट रॅपिड फायरमध्ये चालू घडामोडीच्या लेक्चरमध्ये आज आपण 10 फेब्रुवारी 2026चे जेवढे महत्त्वाचे प्रश्न असतील, जे नेहमी रोज सकाळी आपण 6 वाजता बघत असतो एक रिव्हिजन म्हणून, तुम्ही हा व्हिडिओ न चुकता पाहत असालच. नसाल पाहत तर रोज बघून घ्या. 2025 आणि 2026 मधील जेवढे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, जे घडलेले प्रश्न आहेत, त्यांचं रिव्हिजन आपण करत असतो. ओके. आज देखील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरायचं नाही. स्पेशल पोलीस भरतीसाठीचं जो आपलं नाद वर्दीचा पुस्तक आहे, हे जर पुस्तक कोणी घेतलं नसेल तर नक्कीच घ्यायचं आहे. ₹270 तुम्हाला घरपोच भेटेल. या क्यूआर कोडवरती पैसे पाठवायचे आहे आणि तुम्हाला या नंबरला WhatsAppला काय काय मेसेज पाठवायचा आहे. जर कुणाला डेमो बघायचा असेल अगोदर डेमो बघून घ्या. डेमो आवडला तर नक्कीच पुस्तक खरेदी करायचं आहे. डेमो पाहण्यासाठी पण तुम्ही ह्या नंबरला नादवर्दीचा डेमो म्हणून असं मेसेज करू शकता. ओके. मूळ किंमत ₹390. मार्केटमध्ये तुम्हाला पुस्तक कोणत्याही दुकानामध्ये भेटून जाईल. तुम्ही पुस्तक दुकानामध्ये जाऊन तुम्ही पुस्तक घ्यायचं आहे. पोलीस भरतीसाठी ते तुम्हाला पुस्तक मस्ट आहे. घ्या. आणि कालच्या सकाळच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक क्वेश्चन विचारला होता, त्याचा आन्सर सर्वांनी अगदी छान पद्धतीने दिलेला आहे. असंच उत्तर देत चला. प्रश्न असा होता, महाराष्ट्रातील एकूण किती समुद्र किनाऱ्यांना म्हणजे एकूण किती बीचना प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळालेलं आहे? आणि एकूण 5 बीच होते. लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 3 त्याचं करेक्ट आन्सर आहे. 5 बीचेस आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये. आणि अत्यंत महत्त्वाचा आजचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकतेच भारतीय नौदलाने जो हल्दिया नावाचं बंदर आहे. ओके. भारतीय नौदलाने हे हल्दिया नावाचं जो बंदर आहे, हे बंदर आपले नवीन आधार केंद्र, आधार बेस या ठिकाणी स्थापन करणार आहे असून ते कोणत्या राज्यात आहे? हल्दिया बंदर कुठं आहे? हा पण क्वेश्चन डायरेक्ट आलेला आहे पेपरला. तर हल्दी आहे पश्चिम बंगालमध्ये. कुठं? पश्चिम बंगाल या राज्यामध्ये असेल. लक्षात ठेवा. ममता बॅनर्जी हे मुख्यमंत्री आहेत पश्चिम बंगालचे. पुढचा प्रश्न, नुकतेच ITBPचे नवीन महासंचालक कोण बनले असते? त्यांचं नाव आहे शत्रुजीत सिंह कपूर. शत्रुजीत सिंग किंवा सिंह कपूर लक्षात ठेवा. IMP आहे शत्रुजीत सिंग कपूर. ITBP इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स. भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम रीफ कोणत्या राज्यात बांधले जाणार आहे? हे आहे आपला महाराष्ट्र. ओके. महाराष्ट्रामध्ये पण कुठं? मुंबईला. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, नुकत्याच पश्चिम क्षेत्रीय परिषदेच्या बैठकीचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? ओके. हे करण्यात आलं होतं पुणेमध्ये. लक्षात ठेवा. IMP आहे. पुणेमध्ये ही परिषद पार पडलेली आहे. भारतीय जे BJP आहे, भारतीय जनता पक्षाचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण बनले? थोडक्यात काय? BJPचे नवीन अध्यक्ष बनलेत कोण? त्यांचं नाव आहे नितीन नवीन. नितीन नबीन. लक्षात ठेवा. BJPचे नवीन अध्यक्ष आहेत. यांच्यापूर्वी होते JP नड्डा. नुकत्याच आलेल्या नीती आयोगाच्या निर्यात तयारी निर्देशांक EPI 2024 मध्ये कोणते राज्य मोठ्या राज्यात प्रथम क्रमांकावरती आहे? मोठ्या राज्यामध्ये कोणतं राज्य प्रथम क्रमांकावरती आहे? हा राज्य आहे महाराष्ट्र. कुठला राज्य तो? महाराष्ट्र. लक्षात ठेवा. त्यानंतर नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या अधिकाराला मूलभूत अधिकार म्हणून घोषित केलेलं आहे? तर नुकतेच सर्वोच्च मूलभूत अधिकार म्हणून घोषित केला आहे. ओके. तर कुठलं असेल उत्तर याचं? याचं उत्तर आहे दिव्यांग आधारित भेदभाव. दिव्यांग आधारित भेदभाव. लक्षात ठेवा. आणि अजून एक लेटेस्टवाला सांगतो ह्याच्यामध्येच, तो म्हणजे मासिक पाळीची संबंधित जे आरोग्य आहे, हे पण ह्याच्यामध्येच मूलभूत अधिकारामध्ये समावेश करण्यात आले कलम 21 मध्ये. मासिक पाळी संबंधित आजार. नुकतेच ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्रामधून निलंबित करण्यात आलेले ऋषिकोंडा बीच आहे, तो कोणत्या राज्यामध्ये आहे? ऋषिकोंडा जो बीच येतो तो आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे. ऋषिकोंडा बीच. डायरेक्ट क्वेश्चन विचारतो तुम्हाला, ऋषिकोंडा बीच कुठं आहे म्हणून. त्यावेळेस तुम्ही उत्तर द्यायचं आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न, नुकतेच कोणत्या देशात 28व्या कॉमनवेल्थ देशांच्या सभापती आणि अध्यक्षपदाच्या अधिकाऱ्यांची जी काही परिषद आहे, ही परिषद पार पडलेली आहे? ही परिषद कुठे पार पडली असेल? ही परिषद पार पडली होती भारतामध्ये आपल्या. भारतामध्ये. लक्षात ठेवा. नुकत्याच आलेल्या आशिया मॅन्युफॅक्चरिंग निर्देशांक 2026 मध्ये भारत हा जगामध्ये कितव्या क्रमांकावर आहे? भारत हा 6व्या क्रमांकावरती येतो. IMP.
नुकत्याच कोणत्या राज्याने पट्टेदार वाघाच्या फुलपाखराला कोणाला फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलेलं आहे? तर हे राज्य आहे चंदीगड. IMP चंदीगड आहे. केंद्रशासित प्रदेश येतो चंदीगड. गुजरातमधील वंतारा प्राणी बचाव केंद्र आहे. याचं उद्घाटन कोणी केलं होतं? याचं उद्घाटन केलं होतं नरेंद्र मोदींनी. स्वतः जाऊन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. वंतारा प्राणी संग्रहालय गुजरात राज्यामध्ये येतो. पुढचा प्रश्न, नुकत्याच अमेरिकेने आपली अधिकृत भाषा म्हणून कोणत्या भाषेला घोषित केलेलं आहे? कुठली असली भाषा ही? ही भाषा आहे इंग्लिश किंवा इंग्रजी. इंग्रजी भाषेला अधिकृत भाषा म्हणून घोषित केलं अमेरिकेनं. पानिपतच्या तिसऱ्या युद्धाला 264 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कोणत्या राज्यात काला अंब येथे मराठा शौर्य स्मारक उभारण्यात येणार आहे? तर हे काला अंब ठिकाण कुठं असेल? हे हरियाणा या राज्यामध्ये. लक्षात ठेवा, पानिपत हे जे ठिकाण येतं ते हरियाणामध्ये येतं. 1526 मध्ये पहिलं पानिपत युद्ध झालं होतं. 1556 मध्ये दुसरं आणि 1761 मध्ये तिसरं. नुकतेच DRDOने अस्त्र MK3 याचे नाव बदलून काय केलं आहे? ह्याचं नवीन नाव ठेवलं आपण गांडीव. गांडीव आणि गांडीव हे कुणाचं धनुष्यबाणाचं नाव आहे? अर्जुन. पुढचा प्रश्न, वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी PM मित्र मेगा टेक्सटाईल पार्क एकूण किती ठिकाणी उभा जाणार आहेत? हे 7 ठिकाणी. 7 पैकी एक आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, अमरावतीला. अमरावती या ठिकाणी लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीचे प्रश्न होते. रोज सकाळी 6 वाजता आपण बघत असतो. चला, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न असा आहे, एमी पुरस्काराचा संबंध हा कोणत्या क्षेत्राशी आहे? एमी अवॉर्ड, एमी पुरस्कार. ऑप्शन तुमच्या समोर, उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. चला, जाता ते लाईक करा, शेअर करा. नादवरीचं पुस्तक पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिंक असेल. कॅश ऑन डिलिव्हरीची पण घेऊ शकता आणि 270 रुपयाला पुस्तक तुम्हाला घरपोच भेटून जाईल. ह्या नंबरवरती मेसेज करा. डेमो पाहायचं असेल तरी पण तुम्ही डेमो बघून घ्या. ह्या अशा पद्धतीचं आपलं पुस्तक आहे, खूप छान पद्धतीचं. रिव्हिजन म्हणून तुम्हाला खूप छान पद्धतीने हे पुस्तक वापरता येईल पोलीस भरतीला जायच्या अगोदर. ओके, चला, शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत. नवीन असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटत उद्या सकाळच्या 6 वाजताच्या बुलेट रॅपिड फायरमध्ये, रात्री 9 वाजताच्या चालू घडामोडीच्या लाईव्ह लेक्चरमध्ये यूट्यूबवरती आणि रात्री 10:30 वाजता लाईव्ह नादवरतीच्या लेक्चरमध्ये. थँक्यू. जय हिंद.